शरणागत दीनार्त परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते. गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे. पत्र संख्या 21. प्रिय, हे बघ, काय तू श्रीमद स्वामी शारदानंद महाराजांनी लिहिलेले श्री रामकृष्ण लीला प्रसंग किंवा श्री रामकृष्ण लीलामृत हे बंगाली भाषेतील श्री रामकृष्ण लीला प्रसंग वाचले आहेस? श्री श्री माताजींचे चरित्र वाचले आहेस? तू श्री श्री ठाकूर, श्री श्री माताजी, स्वामीजी महाराज तसेच त्यांच्या गुरुबंधूंचे चरित्र व त्यांचे उपदेश काही काळापर्यंत सतत वाचित रहा. नंतर तुझ्या वाचण्यात येईल की विवेक विचार केल्यानंतर मनुष्य जेव्हा काही काम करीत असेल तर त्याला धीर, विचारशील, विवेकशील इत्यादी म्हणतात आणि जे मनमानी करतात त्यांना भावप्रवण, हट्टी, भावनात्मक इत्यादी म्हणतात. मनुष्याचे असे 2 स्वभाव असतात. संसारात विवेकी लोकांचा खूप अभाव आहे. ईश्वराच्या संबंधी मनुष्याचा जो भाव आहे त्याला दिव्य भाव म्हणतात. तो नेहमीच मनुष्याच्या विचार करण्याच्या क्षमतेला नष्ट करून टाकतो. हे यामुळे की त्याचे ईश्वरीय भाव त्याच्यासाठी नवीन असतात, अनोळखी असतात आणि त्याच्या या नाविन्यामुळे तो इतका आनंदित होत असतो की त्याची विचार क्षमता नष्ट होऊ लागते. जसे की एका करोडपतीला 1000 रुपये मिळाल्यावर जितका आनंद होतो त्यापेक्षा 100 पट आनंद त्या व्यक्तीला होतो ज्याचा पगारच 1000 रुपये आहे. गोष्ट तर अशी आहे की तुझ्या भावांची म्हणजेच तुझ्या ईश्वरीय भावांची तीव्रता जशी जशी वाढेल तुझी विचार करण्याची शक्तीसुद्धा त्याच प्रमाणात वाढत जाईल. श्री श्री ठाकूर, श्री श्री माताजी, स्वामीजी महाराज इत्यादींचे उपदेश, त्यांच्या चरित्राच्या अभ्यासाने आपल्याला या गोष्टींबद्दल माहिती मिळत असते. आपले भाव अन्य कुणाला कळता कामा नये असे आचरण कर. खूप शांत होणे तुझे काम आहे. तू शिकून MA, PhD डिग्री मिळवून स्वतःला संसारायोग्य बनव. तूर्तास हाच तुझ्यासाठी कर्मयोग आहे. मला पत्रे लिहित रहा. तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्री राम कृष्णार्पणमस्तु.